नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाकडून नांदेड डिव्हिजनकरिता नियुक्तीसंदर्भात अपडेट आलेले आहेत। काल संध्याकाळी अपडेट आलेली होती, मला थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे माफ करा विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी जी अपडेट आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या नियुक्तीसंदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मंडळनिहाय यादी छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालयाचे पत्र क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सरळ सेवा पदभरती दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये कोणत्या पदासाठी आहे तर पहा, अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर या परिमंडळाअंतर्गत नांदेड डिव्हिजनसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठीचे नियुक्ती संदर्भातच्या जॉईनिंग अपॉइंटमेंट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तसंच त्यांना सर्कल देखील त्यांच्या नावाच्या समोर किंवा जे काही कार्यालय भेटलेलं आहे ते देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा जे काही संदर्भ घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भ च्या अधीन राहून जे नियुक्तीचे आदेश आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहे। यामध्ये प्रस्तुत शासनामध्ये नमूद केल्याप्रमाणे खालील उमेदवारांचे समांतर आरक्षण, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त तसंच पदवीधर, अंशकालीन खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ यांचे मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या संबंधित यंत्रणेकडून वैधतेबाबतचे खात्री केल्यानंतर नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत सविस्तर नियुक्तीचे आदेश जे आहेत निर्गमित केले जाणार आहेत। जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी मेल येईल अपॉइंटमेंटसाठी किंवा जॉईनिंग संदर्भात, तर तुम्हाला त्या दिलेल्या कार्यालयाला व्हिजिट द्यायचं आहे। जे काही तुमची पदस्थापना झालेले कार्यालय तुम्हाला अलॉटमेंट केलं जाईल त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे DVसाठी ज्यावेळेस तुम्ही गेलेला होतास त्यावेळेस जेवढे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी DVसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी सादर केलेले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता देखील या ठिकाणी काय करायचे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रे पडताळणी करून घ्यायचं आहे। आणि नंतरच तुम्हाला जे काही कार्यालयातील जे काही कर्मचारी किंवा जे काही अधिकारी असतील तत्सम प्राधिकाऱ्याने त्यातील नेमणूक करून ठेवलेले त्यांच्याकडून तुम्हाला नियुक्तीचे आदेश जे आहेत अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते नंतर तुम्हाला दिलं जाणार आहे। ठीक आहे। सो आता जे अपडेट जे आहे ते कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जवळपास मेरिटनुसार या ठिकाणी लिस्ट देण्यात आलेली आहे। ओके, कॅन्डिडेट नेम यामध्ये तुमचं रिझर्वेशन कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे आणि तुमची निवड कुठल्या प्रवर्गातून झालेली आहे, तसंच तुम्हाला कुठलं रिझर्वेशन पॅरलल रिझर्वेशन मिळालेले आहे किंवा कुठलं रिझर्वेशननुसार तुम्हाला क्लेम भेटलेला आहे, तसंच तुमचं सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे ते देखील या ठिकाणी तुम्ही तुमच्या नावाच्या समोर पाहू शकता आणि तुम्हाला कुठलं सर्कल अलॉकेट झालेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे। सुपरिटेंडिंग इंजिनियर नांदेड इरिगेशन सर्कल डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे। आज पुणे परिमंडळाकडून अपडेट आलेली होती नियुक्ती संदर्भातची। ठीक आहे। ज्या उमेदवारांनी ते अपडेट पाहिलेले नाही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी लवकरात लवकर पाहावे, कारण आज आय थिंक लास्ट डेट होती। ओके, सो 14 तारीख आज लास्ट होती जॉईनिंग करून घेण्यासंदर्भातची, 14 ऑगस्ट 2024। ओके, सो त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होतो। तर पहा, त्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं होतं की जे काही आजची जी डेट होती त्या डेटला तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि नंतर जे काही तत्सम अधिकारी असणार आहेत त्या कार्यालयामध्ये ते तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेतले जाणार आहे त्यांच्यामार्फत आणि नंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते दिलं जाणार आहे किंवा नियुक्तीचे आदेश जे आहेत त्या ठिकाणी निर्गमित केले जाणार आहेत। ओके, सो अशा पद्धतीने अपडेट येत आहेत। आता तुर्तास तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते रिझन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे तुम्हाला पदस्थापनेचं ठिकाण आहे ते भेटलेले आहे तुमच्या नावाच्या समोर, तुम्ही चेक करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही कॉमेंट्स आहेत त्याचे रिप्लाय मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे। जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करून नक्कीच सांगायचं आहे, त्या कॉमेंट्सचं रिप्लाय आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे नांदेड डिव्हिजनसाठी। जर
तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी पहा तुम्हाला जे काही मेल येत आहेत ते मेल तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये येत आहे, तुम्हाला स्पॅम फोल्डर हे चेक करत राहायचं आहे, ठीक आहे। ओके सो विविध पदाच्या आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाची येतच आहे, त्या पाठोपाठ कालवा निरीक्षक आहे, मोजणीदार, दप्तर कारकून या पदाची देखील अपडेट यायला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।